श्री ज्ञानदेव। पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य मूर्ती जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबरायांचा हा 3 चरणांचा अभंग। ज्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय खऱ्या अर्थाने आपल्या घराचं वैभव सांगत असताना, भगवंताच्या नामाचं या ठिकाणी महत्त्व प्रतिपादित करीत असताना पंढरीच्या वारीचं महत्त्व देखील प्रस्तुत अभंगामध्ये वर्णन करताय। या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे तो असा: अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा, आळंदी वल्लभ साधकांचे मायबाप, मुक्त कैवल्य तेजोनिधी, हृदय सम्राट विश्ववंदनीय माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय आदी संत महंत यांच्या कृपाशीर्वादाने आज या ठिकाणी एकादशीच्या सुंदर अशा पर्व काळामध्ये माऊली ज्ञानोबरायांच्या 20व्या मंदिरामध्ये खऱ्या अर्थाने माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नामरूपी पुष्प गुंफण्याचं परम भाग्य माझ्या वाट्याला आलं। म्हणून खऱ्या अर्थाने या मंदिराचे जे काही कमिटीचे सदस्य असतील, आयोजक नियोजक असतील, त्याचबरोबर श्री ज्ञानदेव संगीत क्लासेसमधील आदरणीय माझ्या परिवारावर नितांत प्रेम करणाऱ्या भाग्यश्रीताई घुगे, खऱ्या अर्थाने भाग्यश्रीताईंना सेवा दिली, ताई आपलं भाग्य उदयाला आलं बरं का। कारण उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला। महाराज ज्ञानोबरांची सेवा करायला देखील कितीतरी जन्मांचं पुण्य असावं लागतं आणि हे परम भाग्य आज एकादशीच्या सुंदर अशा पर्व काळाच्या निमित्ताने माझ्यासारख्या पामराला ही सेवा ह्या मंदिरामध्ये करायला भेटलं। मला असं वाटतं हा अमूल्य असा क्षण एका सुंदर अशा कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यापेक्षा हृदयामध्ये कैद करण्यासारखा आहे, हृदयामध्ये कैद करण्यासारखा आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। तर बाबा कॅमेऱ्यामध्ये कैद केलाच पाहिजे, कारण काही आठवणी अशा असतात त्या पुन्हा पुन्हा आपल्याला उजाळा देतात। परंतु क्या मेरा याचा जर विस्तृत आपण फोड केली तर क्या मेरा विठ्ठल 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 विठ्ठल। या ठिकाणी खऱ्या अर्थाने थोरल्या पादुका मंदिराचे अध्यक्ष ॲडव्होकेट विष्णुदादा तापकीर, खजिनदार दत्ता आबा गायकवाड, त्याचबरोबर शांताराम दादा तापकीर, नाणेकर दादा असतील, त्यानंतर साळुंके लक्ष्मण दादा तापकीर असतील, त्याचबरोबर या ठिकाणी टाळकरी म्हणून श्री ज्ञानदेव संगीत क्लासेसमधील सर्व हरिप्रिया भजनी मंडळ दिघी महादेवनगरमधील काही समस्त ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। कार्यक्रमात उपस्थित खऱ्या अर्थाने माझे पती संगीत विशारद भागवत महाराज भाग्यवंत त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझी चिमुकली कन्या कैवल्यताई भाग्यवंत, तिचं देखील गोड यूट्यूबला गायन आहे। आता ती आजारी आहे, पण तरी देखील म्हटलं ज्ञानोबरांच्या दरबारात पुन्हा पुन्हा अशी सेवा मिळते का नाही पुढची गोष्ट, पण म्हटलं जशी आहे तशी त्यांच्या चरणी समर्पित केली। ज्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय तुम्हा आम्हाला सर्वांना साधकांना आपल्या घराचं वैभव सांगतायत, वैभव वर्णन करतायत। पहा, माणसं गाठ पडल्यानंतर ना आपल्याला विचारतात की काय आहे तुमच्या घरी, बरोबर की नाही, कसं चाललंय संसाराचं। शक्यतो माणूस संसाराच्या चर्चा करतं, परमार्थाच्या चर्चा करतं महिला वर्ग। गाठ पडल्यानंतर मैत्रिणीला म्हणता का हरिपाठ पाठ झाला का? नाही माऊली, शक्यतो आमच्यासारख्या महिलेला बघितलं की म्हणतात मग आता एवढीच मुलगी आहे का? आपण म्हणलं का नाही हा बाबा, मग अजून काय, फक्त संसारच वाढवायचा आहे का माऊली? कधीतरी परमार्थ देखील वाढवूया। विठ्ठल 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 विठ्ठल। कसं तुकोबरांना गाठ पडल्यानंतर काही माणसं विचारतात काय आहे तुमच्या घरी? पहा, संसारिक वैभव जर पाहिलं तर गणगोत, मित्रमंडळी, नातेवाईक, पैसा, गाडी बंगला याला काय म्हणायचं? संसारिक वैभव। पारमार्थिक वैभव कशाला म्हणायचं?
पारमार्थिक वैभव त्याला म्हणायचं ज्याच्याकडे सुंदर कंठ आहे गाण्यासाठी. व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा, संतांची संगत, माझ्या ज्ञानोबरांचं रोज दर्शन होत असेल तर हे आपलं पारमार्थिक वैभव आहे महाराज. परंतु या मनुष्य जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसं पुष्कळ झाली महाराज. पुष्कळ जन्माला आली, पुष्कळ मरण पावली. फक्त संसारिक वातावरणामध्ये रमले पण पारमार्थिक जीवन जगले नाहीत महाराज. फार क्वचित अशी लोक आहेत जी पारमार्थिक क्षेत्रामध्ये ज्यांनी कळस गाठला. तुका झाला असे कळस, आणि काहींनी जन्माला आला तसा जगला आणि मेला महाराज. नाही ऐकिले गाईले कीर्तन, भजनही केलं नाही, कधी कीर्तनातही बसला नाही, कधी टाळी पण वाजवली नाही. मनुष्याने जन्माला आल्यानंतर एवढा तरी विचार करावा, आपण जन्माला आलो कशा करता. मग तुम्हाला सोपं वाटतं का हा मनुष्य देह जो सहजासहजी प्राप्त झालाय? तो असा तसा सहजासहजी मिळत नाही महाराज. 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर मग लागे वारा. परंतु खरं सांगू का, जेवढे इंद्रिय आणि जेवढे अवयव आपल्याला भगवंताने दिलेले आहेत ना, प्रत्येक अवयवाने आणि इंद्रियाने काय करावं याचं प्रमाण आहे. पण आपल्याला वेळ फार कमी आहे. त्या वेळेनुसार आपल्याला सेवा परिपूर्णत्वाकडे न्यायची. कारण कमिटी म्हटलं तर तिथं बंधन आलं वेळेचं. आणि फक्त कमिटीचंच बंधन नाही माऊली, महाराष्ट्रभर कुठेही सेवा केली तरी बंधन, वेळेचं बंधन हे आपण पाळलंच पाहिजे. कसं, श्रोतेवर्ग काही उत्सुकतेने बसलेले असतात माऊली, पण वेळेच्या बाहेर गेलं की मग सगळं कधी पुढच्या गोष्टीसाठी पण थोडं शिल्लक ठेवा. पोट भरून जेवल्यानंतर त्या जेवणाचा आनंदच राहत नाही. थोडीशी अजून थोडीशी भूक शिल्लक ठेवावी लागते माऊली. कसं आहे, एकदम देता नाही. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया. हाताने काय केलं पाहिजे माऊली? करट नाही वाजवावी, मुखाने भगवंताचं नामचिंतन घ्यावं. ह्या कंठाने भगवंताचं गोड नाम त्या ठिकाणी गायलं पाहिजे. पण गात असताना महाराज त्याच्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रेम असावं माऊली. आपण स्वयंपाक करतो, पण तो स्वयंपाक करत असताना जर प्रेमाने स्वयंपाक केला तर काय होतो? प्रसाद होतो, प्रसाद. पण नुसतं प्रेम नाही, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. स्वयंपाक करताना सुंदर असा भगवंताचा हरिपाठ लावा माऊली. हरिपाठ करत करत स्वयंपाक करा, तो प्रसाद होतो, केवळ स्वयंपाक राहत नाही. बरं, आपण प्रवास करतो माऊली, त्या प्रवासामध्ये भगवंताचं चिंतन करतो का हो? नाही करत. परंतु आज आळंदी ते पंढरपूर किती किलोमीटरचं अंतर आहे? कधी गेले का? आमचा ह्या वर्षी जाण्याचा योग आला माऊली, नेलं ज्ञानोबरायांनी 250. हा, परंतु चालत आपण असं सहजासहजी जाऊ शकत नाही माऊली. आता आपण आळंदी ते येतपर्यंत दिगेपर्यंत चालत यायचं म्हटलं तरी आपल्याला दम लागेल, आळस येईल, थकवा येईल. पण त्या चालण्याला जर ज्ञानोबरायांच्या नामाची जर जोड असेल तर तो प्रवास न राहता काय होते? पायवारी होते माऊली. काय होते? पायवारी होते. ती सहज साध्य अशी आपण कधी पंढरपूरला जाऊन पोहोचतो कळत सुद्धा नाही. म्हणून कोणतीही गोष्ट करत असताना त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे. म्हणून ह्या कंठामध्ये गात असताना त्या ठिकाणी प्रेम पाहिजे. गात जागा, गात जागा. महाराज, आपण तर माणसं आहोत हो महाराज. माणसाला तर प्रेम हवं असंच वाटतं की नाही? आपण नुसतं बोलतो महाराज, पण त्या बोलण्यामध्ये प्रेम नसतं माऊली. आपण म्हणतो बोलतो की तुझ्याशी, पण त्या बोलण्यामध्ये प्रेम नसतं. प्रत्येकाला प्रेमाची अपेक्षा असते माऊली. आपल्याला असते याच्यामध्ये नवल नाही हो महाराज. भगवंत सुद्धा आतुरलेला आहे. कशासाठी? प्रेमासाठी. कारण त्या प्रेमातून जर काय साध्य होत असेल तर ते म्हणजे सुख आहे महाराज. संत महात्म्यांनी हृदयामध्ये भगवंताला साठवलं महाराज. आज आपण साठवलंय ना महाराज? काय साठवलंय? कितीतरी जन्मीचं, कितीतरी पाठीमागचं दुःख, यातना यामध्ये साठवलेले आहेत. मला पण असं वाटतं, ज्यावेळेस ज्ञानोबराय काल आळंदीमध्ये आले, आळंदीमध्ये ज्ञानोबरायांचं आगमन झालं. महाराज फार पुढे येता नाही आलं ज्ञानोबरांना घेण्यासाठी. परंतु ज्या ठिकाणी आपली आई येते पंढरपुराहून, आणि जर हे लेकरू आईला आलिंगन देण्यासाठी, आईचं दर्शन घेण्यासाठी जर जात नसेल तर मला असं वाटेन आपला हा मनुष्य देह निरर्थक आहे, निरर्थक आहे. विठ्ठल विठ्ठल.
न ठेवता माझ्यासारख्या पामरावर नितांत आणि निस्वार्थीपणे प्रेम करतात ते माझे माऊली आहेत, ते माझे माऊली आहेत महाराज. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. जशी जशी पालखी पुढे येत होती माऊलींची, तसं तसं हृदयामध्ये धडधड होत होतं माऊली. आणि ज्यावेळेस ज्ञानोबारांची पालखी ह्या नेत्रांनी पाहिली त्यावेळेस आपोआपच डोळ्यामध्ये अश्रू आले. कारण पायवारीला तर गेलतो माऊली, नातेपुते या ठिकाणी ज्ञानोबारांचं दर्शन सुद्धा झालं, परंतु 15-20 दिवसाचं अंतर आज मंदिरामध्ये गेलं तरी सुद्धा असं वाटतं, म्हणजे ज्याला भासतं त्याला भासतं बरं का. ज्ञानोबाराय तिथंच आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही, पण ज्ञानोबाराय पंढरपूरला गेल्यानंतर ना जे असं निरागसता किंवा उदासीनता वाटते ना, ती मंदिरामध्ये सुद्धा जाणवते माऊली. पण काल माऊलींची पालखी पाहिली, अक्षरशः अंतकरण सद्गतीत झालं महाराज, डोळ्यातून पाणी आलं. कारण कितीतरी दिवसातून जर आपल्या आईला लेकरांनी पाहिलं तर नक्कीच लेकराला पण वाटतं की जाऊन आईला कवटाळावं. असं काल सुद्धा मला असं वाटलं की जावं ज्ञानोबारांच्या चरणावरती मस्तक ठेवावं, पण लेकरू सोबत होतं त्यामुळं गर्दीत शिरणं योग्य नाही. पण कैवल्याला म्हटलं बाळा नाही दर्शन झालं तरी चालेल, पण पालखीचा कळस जरी आपण पाहिला आणि ज्ञानोबाराय पुढं चालतायत आणि आपण जर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललो ना तर खऱ्या अर्थाने ज्ञानोबारांचं दर्शन झाले अखेर आहे. ज्ञानोबारांचं दर्शन झालं. विठ्ठल विठ्ठल त्या क्षणाला असं मला वाटलं की आता ज्ञानोबारांचं आगमन म्हणजे सर्व दुःखाची निवृत्ती आणि सर्व सुखाचं या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये परत एकदा आगमन झालेलं आहे. कारण माझ्या ज्ञानोबाराय सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी, जिथं सर्व सुख नांदतं असं माऊली ज्ञानोबारायांचं त्या ठिकाणी संजीवन समाधी आहे. कधीतरी यावं आणि ज्ञानोबारायांच्या त्या ठिकाणी समाधीवर डोकं टेकवून जे काय अंतःकरणातील दुःख आहे, जे काही सुख असेल तरी देखील त्या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या पाशी सांगावं माऊली. कारण गुण दोष यातील न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया. अरे सर्वसामान्य समाज जर पाहिला, आपले नातेवाईक पाहिले, आपले आई वडील जन्मदाते पाहिले आणि हे सगळे सोयरे पाहिले तर केवळ आणि केवळ आपले दोषच पाहतात माऊली. ज्यावेळेस आपल्याकडे सर्वच काही असतं ना त्यावेळेस लोक आपल्याला आपलं मानतात, ज्यावेळेस सगळं ही राहून जातं त्यावेळेस कोण आपलं मानतं? कोणीच नाही. पण एकमेव असं ठिकाण आहे ते म्हणजे माऊली ज्ञानोबाराय, ज्या ठिकाणी ज्ञानोबाराय आपले गुणही पाहत नाहीत आणि दोष सुद्धा पाहत नाहीत, फक्त आपलंच करतात म्हणून आज ही व्यासपीठ आहे. तर कोणा आपण मी तवा हा माल भारव आहे, आपण पामर आहे, पामर आपली योग्यताच नाही व्यासपीठावर उभा राहण्याची, पण ज्ञानोबारायांनी आपला हात धरलाय. हात म्हणण्यापेक्षा हात धरणं तर लांबच व माऊली, फक्त बोट जरी धरलं तर एकदा धरलेलं बोट माझ्या ज्ञानोबाराय पुन्हा कधीच आयुष्यामध्ये सोडत नाही. विठ्ठल विठ्ठल संगत करावी यासाठी मनुष्य देह मिळालेला आहे. इथून माग नाही भगवंताची सेवा करता आली तुम्हाला, ठीक आहे. काही संसाराच्या व्यापातून नाही मोकळं होता आलं, ठीक आहे. महाराज म्हणतात मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे म्हणून जब हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये तव तू आपुले स्वहित पाहे. जोपर्यंत हात पाय चालतात तोपर्यंत तीर्थयात्रेला गेलं पाहिजे, नाहीतर तोंडातले दात पडतात, पाय साथ देत नाही, त्यावेळेस मग निघाले दिंडीमध्ये ज्ञानोबा तुकाराम. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल तेव्हा वारी नाही केली पाहिजे. जोपर्यंत आपल्यामध्ये सामर्थ्य आहे तोपर्यंत आपण वारी केली पाहिजे. महाराज ज्ञानोबारांची सेवा केली पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात की सांगतो तुम्हासी पधारे विठ्ठल. काहींनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने मनुष्य देहाचं सार्थक केलं. ह्याच नरदेहाने माणसं देव झाले, ह्याच नरदेहाने माणसं संत झाले महाराज. कारण ह्या देहाने आपण जशी इच्छा मनामध्ये धरतो ना माऊली, तशी इच्छा पूर्णत्वाकडे जाते. देवच होईन म्हणती ते देवाची होती महाराज. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सारा उत्तम गती. आलं का लक्षात? उत्तम गती प्राप्त करण्याची ताकद ह्या नरदेहामध्ये आहे.